सध्या पोचलो आहे आम्ही दाजीपूरमध्ये आणि गाड्या तर कसं झालं तर सकाळ सकाळी 6 वाजताच निघून गेल्यात। आता आम्ही थोडंसं वेट करावले, ते आल्यानंतर ना मग आम्ही आमचा जंगल सफारीचा आनंद घेणार आहे। तिकीट काढलं आहे आपण आणि गाडी भाडे जी आहेत ते 1800 रुपये आहेत आणि फॉरेस्ट फी प्रत्येकी 50 रुपये। या गाडीमध्ये 8 व्यक्ती बसू शकतात आणि प्रत्येक जर समजा 8पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक व्यक्तीमागे 100 रुपये एक्स्ट्रा चार्जेस होतात। आमची गाडी आली आता जंगल सफारीची। आता थोड्याच वेळात आम्ही निघणार, तर बघू आजचा आपला जंगल सफारीचा प्रवास कसा ठरतो तो। जंगल सफारी करताना थोडंसं प्राणीचं काय सायटिंग झालं नाही, पण तुम्हाला एक जंगली साप म्हणजे तो त्याला हरणटोळ म्हणतात, तो तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, कधी कधी काय होतं की त्याचा रंग इतका एक गडद असतो ना, तो एखाद्या झाडावरती जर असेल तर तो आपल्याला जाणून सुद्धा येत नाही तो। ते बघा, पण आपले जे ड्रायव्हर आहेत ना त्यांची नजर खूप खतरनाक आहे, कारण एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा त्यांना तो हा झाडावरचा साप दिसला। एखाद्या वस्तूवरती फ्लोरोसन कलर मारल्यानंतर कसा दिसतो तो कलर, तसा याचा कलर दिसतोय आता। हां, नाही दिसला मित्रांनो, अशा प्रकारे सायटिंग झालेलं आहे आणि राधानगरीतील सर्वात फेमस असा गवा आपल्याला दिसलेला आहे। आणि खरंच परत एकदा यांची तारीफ करायला पाहिजे, कारण इकडे ना थोडंसं चालतं आणि गवा दिसलेला आहे आपल्याला, बसला निवांत एकदम। मोठाच्या मोठा आहे की, मी बसू का खाली नाही तरी? तर समोर बसलाय आता निवांत एकदम। हे कपडे मित्रांनो, आता आम्ही पोचलो चौराई साड्यावरती आणि पोचल्यानंतर खूप आम्हाला गवे बघायला मिळत, पण प्रॉब्लेम असा होता की मेन रोडपासून म्हणजे जो रस्ता आहे त्याच्यापासून ते लांब होते आणि थोडंसं आम्हाला आता कसं झालं की एवढ्या लांबून शूट करणं थोडं मुश्किल होतं, पण बऱ्यापैकी आम्हाला दिसलेत, सायटिंग झालेत। आजचा दिवस खूप छान ठरला, कारण सकाळपासूनच म्हणजे काल आम्ही राधानगरीत स्टे तर केला होता, दुसऱ्या दिवशी पहाटे शिवक्रू दिसला, त्यानंतर आता जंगल सफारीमध्ये हरणटोळ दिसलं आणि एकदम आता चौराई साड्यावरती आलो त्यावेळेस पण गव्यांचा कळप दिसला, पण थोडंसं लांब असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित कॅप्चर करता आलं नाही। चला, खरंच सार्थक झालं आहे, कारण आपल्याला परत आता इथं समोर भेकरं दिसल्यात, म्हणजे हरणाचा जो लहान प्रकार असतो ना ते झूम केल्यानंतर नाही दिसणार, गेला। मला वाटलं बिबट्या झाला समोर असतं, तरी मी घाबरलो नाही। गप गप, शांत बस बोल नकोस काय। अजून एक पिल्ल तिकडच्या बाजूला गेले ना, एक पिल्ल इकडे गेले बहुतेक। हां, मित्रांनो पुन्हा एकदा एक नाही गव्याचं सायटिंग झालेलं आहे आणि बऱ्यापैकी कळप आहे। बघूया, आपण झूम करून बघूया दिसतात का। आत गेलं बघा, त्यांना आवाज कमी करून या म्हणावं। कुठे थांबले?
झाडाच्या मागे झाडाची माग आहे तिथं. बाहेर यायला पाहिजे गं. इकडे इकडे यायला पाहिजे.